ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नेरूळ येथील डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठद्वारे डॉक्टरेटची पदवी बहाल करण्यात आली आहे। ही पदवी त्यांना महाविद्यालयाच्या 8व्या दीक्षांत समारोहाप्रसंगी बिहारचे राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली। यावेळी या कार्यक्रमादरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संजीव नाईक, ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे, डी.वाय. पाटील स्टेडियमचे अध्यक्ष विजय पाटील आणि अजिंक्य पाटील उपस्थित होते। हा दीक्षांत समारोह कार्यक्रम डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये पार पडला, जेथे डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठातील 1400 विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा देखील पार पडला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाखाली अनेक समाजसेवक राज्याच्या कानाकोपऱ्यात राबत आहेत। त्यांच्याद्वारे वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत वैद्यकीय शिबिर, रोजगार मेळावा, स्वच्छता मोहीम असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत। आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा पुरस्कार घेताना त्यांना फार आनंद होतोय। कार्याची दखल डी.वाय. पाटील विद्यापीठाने घेतली, मला आनंदच वाटला। आज कार्याची दखल घ्यायला डिलीट नुसती पण नाही, तसं बघायला गेलं मला पदवी काहीच नाही। त्याच विद्यापीठाने पहिली पदवी मला दिली, तेव्हा काय असं आनंद वाटणारीच गोष्ट आहे नाही। देशातून एकत्र कुटुंब पद्धत लोप पावत चालली आहे, या गोष्टीवर त्यांनी खंत व्यक्त केली। त्यासाठी जे एकत्रीकरणाची भूमिका किंवा एकत्र कुटुंब पद्धत होती ती आता कमी झालेली आहे। कारण काय आता माणसाचे विचार जे आहेत वेगळ्या प्रकारचे, ते आता माणसाच्या विचारांची भूमिका सगळी वेगळी झालेली आहे। एकत्र विचार राहिले नाही। पूर्वी कसं असं एकत्र कुटुंब असलं एक मनुष्य घरामध्ये जो मुख्य असेल तो सांगेल त्याप्रमाणेच सगळ्यांनी वागायचं, तो सगळ्यांनी त्याप्रमाणे करायचं। आता असं राहिलेलं नाही, जो तो स्वतंत्र मताने राहायला बघतोय। त्यामुळे आता तशी ते पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे। काही ठिकाणी जुन्या ठिकाणी आहे। आता माझं स्वतःचं कुटुंब एकत्रच कुटुंब आहे, 16-17 माणसं एका ठिकाणी। त्यामुळे काय तसं आहे, केलं तर तसं चांगलं आहे आणि उत्तमपणे एक प्रकारची जी या देशाला जी शक्ती हवी आहे ती एकत्र कुटुंबाने मिळेल असं माझं तरी मत आहे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।